नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा, आता मुलांची शाळा सुरू झाली तर आता जरा लवकर उठावं लागतंय, थंडी जास्त असली तरीही. आणि पहिले मी 7 वाजता उठत होते, आता बघा 5:30 पावणे 6ला उठावं लागतंय मी. तर बघा, आता सकाळी उठलं की यावरून पहिलं तयारी असते ते मुलांचा टिफिन बनवण्याची. तर चला तर मग आता मुलांच्या शाळेची तयारी करते. तर पहा, इथं आता मुलांच्या डब्यासाठी मी चपाती बनवलेली आहे, चपाती आणि भाजी. तर भाजीमध्ये बघा मोड आलेले मटकी आणि वाटाणे आहेत, हे ओले वाटाणे मिक्स यांची उसळ केलेली आहे. असं मुलांना बघा शाळेत मी पौष्टिकच देण्याचा प्रयत्न करत असते. स्वराला मस्त आवडत असतं हे ते, पण स्वराचं लय डिमांड असते, मॅगी दे, पास्ता दे, पण मी कधीतरी देण्याचा प्रयत्न करते, ती केव्हा तरी. बघा आता 16 अशी पॅक झाली बघा तयार. आणि स्वराचं बॅग वगैरे बघा, स्कूल बॅग दादानेच घेतलेली आहे. बघा असं बहीण भावाचं घट्ट नातं आहे बघा, असं मदत करतो. आणि बघा सकाळचं टेम्परेचर -19 आहे. तर मी आता दिवसभर काम आवरून जेवण वगैरे झालं होतं, आता मुलं येण्याची वेळ झाली होती, म्हटलं चला मुलांसाठी ज्यूस बनवावं. मग हे बघा ऑरेंज होते, 5-6 होते घरात, तर म्हटलं त्याचा ज्यूस काढून ठेवावं. कारण इकडं ऑक्सिजन लेवल पण खूप कमी आहे आता सध्या. कमी होते ना ऑक्सिजन लेवल, आता बर्फ वगैरे पडायला लागला, झाडाची पानं वगैरे सुकून गेल्यावर म्हटलं चला ज्यूस बनवा, जेणेकरून ऑरेंजच्या ज्यूसमुळं बघा रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पटकन एनर्जी येते. आणि म्हटलं चला मग मुलांना पण द्यावं याचं. आणि हे मुलांना सकाळी द्यायचं नाही, अनुषा पोटी वगैरे काय रिकाम्या पोटी कधी द्यायचं नाही, असं नाश्ता वगैरे केल्यावर द्यायचं नाही, तर मग पित्त होतं आणि जळजळ होते. तिथे बघा ज्यूस तुमच्यासाठी एक ज्यूस ग्लासच बनवला होता. निघाला बघायचा ज्यूस. हा प्या. कसं लागत तिथे? आंबट लागते तुला? दीदीला बघ आंबट असून बी आवडते. ऑरेंज जरा हे होते ना. प्या. तुला काय असं ग्लासनं पिवट ना डायरेक्ट पटपट. दादानं पण संपवलं, पण बघ फिनिश करून गेला दादा बाहेर. पी पटपट. संपला का? तर पहा, इकडं असं वातावरण झालं होतं दुपारनंतर. तो घोडा पण आहे बघा, दिसतो मला कधी कधी तो घोडा. तर इकडं मी संध्याकाळी बघा स्वयंपाकाला लागली होते, तर इथं मी अंडा करी करते वेगळ्या पद्धतीने बघा, अंड्याची भाजी करते. तेच ते भाज्या खाऊन बी बोर झाल्या, जरा वेगळ्या पद्धतीने केलेल्या कधीही चांगलं असतं. तर इकडं मी बेसन भाजून घेतलं होतं बघा, 2 चमच अगोदरच तव्यावरती. तर इकडं मी कढाईमध्ये तेजपत्ता आणि जिरं घालून घेतलेलं आहेत. सिंपल आहे बघा ही भाजी एकदम. आणि खोबरं वगैरे न वापरता केलेलं आहे. आपल्या मराठी लोकांच्या भाज्या बघा खोबऱ्याशिवाय तर बनतच नाही त्या. तर खोबरं न वापरता मी ही भाजी केलेली आहे बघा. तर असं आपण करू शकतो, आपल्याला घरात उपलब्ध वगैरे नसेल खोबरं तर आहे त्या शाळेत, त्यात आपण बनवू शकतो अंडा करी. तर बघा इथं कांदा घेतलेला आहे मी, एकदम एक मोठा आणि एक बारीक कांदा होता तो घेतलेला आहे एकदम. आणि तो थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे. आणि त्यामध्येच घरचं तिखट, कोल्हापुरी तिखट, गरम मसाला, धनिया पावडर एवढेच मसाले घेतलेत मी, जास्त मसाले नाहीत घेतले. आणि हे सुके मसाले टाकले की गॅस कमी करायचा, जेणेकरून मसाला वगैरे आपला करपणार नाही. आणि असं तेलामध्ये परतले की मग भाजीला बी रंग छान येतो बघा, कलर छान येतो भाजीचा. असं परतले की मग ह्याच्यात मी टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूण घातलेली पेस्ट केलेली आहे ती घालून घेतली याच्यात. ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला आपल्याला. आणि ही सिंपलच भाजी आहे बघा, छान लागते अशी. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं, मीठ घालून घेतलं की मग याची वाफ काढून घ्यायची आपण. आणि ही भाजी बघा लगेच होते, पटकन होते. फक्त काय अंडे शिजवायचे आणि मसाला शिजला गेला फोडणी घालायची आणि झाली भाजी तयार होतेच आपली लगे. तर बघा इथं मी वाफ काढलेली आहे. तर तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करून बघा, छान लागते अशा पद्धतीची भाजी, सिंपल आणि टेस्टी लागते. तर मी अशा पद्धतीची भाजी बरेच दिवस झाले करते, कंटाळा वगैरे आला खोबऱ्याचा मसाला वगैरे घालायचा तर अशी पटकन होते बघा भाजी. तर हे बेसन घातलं आहे बघा मी, 2 चमच भाजलेलं होतं ते भाजून मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते भाजलं होतं त्यामुळे आपल्याला जास्त परतायची गरज नाही, त्यामध्ये अगोदरच भाजलं होतं. आणि त्यामध्येच गरम पाणी घालायचं, गरम पाणी थोडं थोडं करून घालून मिक्स करून घ्यायचं बघा. 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि इकडे बघा हे मी 7 ते 8 अंडे घेतलेले आहेत. आता हे अंडे मी आडवे कट करून घेणार आहे, चकत्या करून घेणार आहेत, त्याचे आडवे काप करून गोल काप करून घेणार आहे आता अंड्याचे. आणि इकडे भाजीला बघा हेला उकळे आलेले आहे, त्यामध्ये मग ही आता अंडे घालून घेणार आहे मी.
मग अशी अंडे घालून घेतली बघा आणि मग मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि पटकन 5 ते 7 मिनिटात भाजी तयार होते बघा आपली अंडे घातल्यानंतर. आणि त्यामध्येच कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी घातल्याने बघा छान फ्लेवर येतो, छान लागते भाजी. आणि थंडीमध्ये मेथी खाल्लेली कधी चांगली. आता थंडीत चालू आहे बघा इकडं आमच्याकडे तर भरपूर थंडी आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा. आणि तुम्हाला भाजीला कलर असा वाटत असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची वगैरे वापरू शकता, कलर हवा असेल तर. बघा आता भाजी इथं तयार आहे, तर इथं कोथिंबीर वगैरे घालून घेतलेली आहे मी. तर तुम्हाला कसं वाटलं बघा माझा आजचा व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ रेसिपीज आवडत असतील तरीही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काय बघायला आवडेल तेही सांगा मला. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.